मागील भागामध्ये आपण बघितलं, मी कोण आहे हे विचारण्यापेक्षा मी काय करू शकतो हे विचार. ट्रेलर पाहिलास ना आत्ता? समोरचा माणूस धमकीवाजा म्हणाला. रुद्राजने विचारामध्ये पडत विचारलं, काय हवं तुला? पुढे. अरे वा, लवकरच समजलं तुला तर. समजणारच म्हणा. तर रुद्रांश मोहिते पाटील आहेस ना तू? समोरचा माणूस कुत्सितपणे म्हणाला. मुद्द्याचं बोल. रुद्रांश कठोर आवाजात म्हणाला. हो हो, तुला माहीत आहे मला काय हवं ते. समोरचा माणूस म्हणाला. मला? रुद्रांशने आठवण्याचा प्रयत्न करत विचारलं. जास्त ताण देऊ नकोस डोक्याला. ती बॅग तुझ्याकडेच आहे ना? समोरचा माणूस म्हणाला. तसं रुद्रांशने विचारलं, कोणती बॅग? तुला काही कळत नाही असं दाखवू नकोस. तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी. 5 दिवस देतो. 6व्या दिवशी कॉल करेन तुला. ती बॅग जर मला भेटली नाही तर? समोरचा माणूस पुन्हा धमकी देत म्हणाला. तसं रुद्रांशने चिडून विचारलं, तर काय करशील? शेरवानीऐवजी सफेद कुर्ता घालावा लागेल तुला. समजते ना काय बोलतोय ते? समोरचा माणूस धूर्तपणे म्हणाला. रुद्रांशने घाबरून अंजूकडे बघितलं. ती टेन्शनमध्ये त्याच्याकडेच बघत होती. तो तिला बरं वाटावं म्हणून हसला. तशी तीही हसली. विचार कर. बाय. समोरचा माणूस म्हणाला. हॅलो. रुद्रांश काही बोलण्याच्या आतच समोरचा कॉल कट झाला. रुद्रांश मोबाईल खिशामध्ये टाकत सगळे उभे होते तिथे आला. काही बोलणार आहेस का आता रुद्र? हे दोघेसुद्धा काही सांगत नाही आहेत. पूर्वीने त्याच्याकडे बघत विचारलं. सगळेच खूप टेन्शनमध्ये होते. काही नाही, कुणीतरी मस्करी केली. चला आत जाऊ. रुद्रांश नॉर्मल होत म्हणाला. तो आत जाणार तेच दिनेशराव त्याचा हात पकडत म्हणाले, थांब, खरं खरं काय ते सांग. रुद्रांश एक उसासा सोडत म्हणाला. बाबा, मला कॉल आला होता. कोण होतं माहीत नाही. धमकी देत होता. का ते विचारू नका. मगाशी अंजूला एक तार लागली आणि मला भीती वाटली की ती लँडमाईनची असेल. थँक गॉड तसं काही नव्हतं. मी तिकडेच बरा होतो. तू सौरभ बनून जगला असतास तर हे टेन्शन तरी कमी झालं असतं. सौरभ टेन्शनमध्ये येत म्हणाला. रुद्रांश आता हलकंसं हसून म्हणाला, मी जरी सौरभ बनून जगत होतो तरी माझ्यावर टपून बसलेल्यांना 100% गॅरंटी होती की मी रुद्रांशच आहे. त्यासाठी त्यांनी किती कारस्थाने केली काय सांगू. पण तरी निदान तुला लपून काम करता येत होतं. सौरभ कमरेवर हात ठेवत म्हणाला. लपून? 24 तास पहारा देऊन होते ते माझ्यावर. विचार अंजूलाच. आणि लपून काम करण्यातच खरंच मजा नव्हती. आता त्यांना रुद्रांश मोहिते बनून लोळवण्यात जी मजा येईल ती वेगळीच असेल. रुद्रांश दूरवर नजर लावत म्हणाला. त्याच्या आवाजाली धार आली होती. एक झालं की एक संकट आहेच 5वीला पुजलेलं. कधी शांतपणे जगशील तू? अहिल्याबाई चिंतेने म्हणाल्या. आई, माझं कामच आहे ते. संकटं आलीच नाही तरी माझा IPS बनून काय उपयोग मग? रुद्रांश त्यांच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाला. पण तरी रे, तुझं लग्नाचं काय? या कामामध्ये हातचं मुहूर्त जायचा. त्या काळजीने म्हणाल्या. रुद्रांशने अंजूकडे बघितलं. मला काही घाई नाही आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा लग्न करू आपण. अंजू त्याच्या नजरेतला प्रश्न वाचून हसत म्हणाली. तू एक आहेस. मुली लग्नासाठी मागे लागतात आणि तुझं काय चाललंय? पूर्वी तिच्याकडे बघत म्हणाली. बरं आता कोणीच काही बोलू नका. सगळे किती मूडमध्ये होते. त्या वायरने सगळा माहोल खराब केला यार. समीर कमरेवर हात ठेवत म्हणाला. हो ना, पण उरलेला वेळ तरी आपण चांगला घालवू शकतो ना. चला आज सगळेजण. बिचारी पिल्लू, तिला किती भूक लागली असेल. अंजू तानीला जवळ घेत म्हणाली. तुमचं बोलणं मला कळतच नाही आहे. कारण माझी टमी मला सारखं सांगते की भूक लागली. माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही. तुलाच माझी काळजी आहे फक्त. तानी अंजूला बिलगत म्हणाली. सगळेजण मोठ्याने हसू लागले. चला आता आत. आधीच खूप वेळ गेला. शिलाबाई हसता हसता म्हणाल्या. सगळेजण मग आत गेले. हा तोच असेल का सर? गिरीशचा साथी? मुकेशने आत जाता जाता हळूच रुद्रांशला विचारलं. मला तरी नाही वाटत तसं. रुद्रांश थांबून म्हणाला. पण तो म्हणाला होता ना जाताना की तुमच्यासमोर काहीतरी वाढून ठेवले वगैरे. मुकेश आठवण करून देत म्हणाला. तरी नाही वाटत मला. कारण जी बॅग माझ्याकडे आहे त्यातले पुरावे तरी तसं नाही सांगत. हा दुसराच कोणीतरी आहे. मला पुन्हा सगळे पुरावे चेक करावे लागणार असं दिसते. रुद्रांश स्वतःच्याच विचारात हरवत म्हणाला. उद्या तुमच्यासोबत गिरीशबद्दल पण न्यूजमध्ये येईल.
घरच्यांना आज त्याच्याबद्दल का सांगितलं नाहीत तुम्ही? मुकेशने विचारलं. मला त्यांना आज तरी आनंदामध्ये बघायचं होतं. बाबा खूप चिडले असते. आणि आई तर. रुद्रांश बोलता बोलता थांबला. त्याला खरं तर तिचंच टेन्शन होतं फक्त. आणि समीरचंही. त्यांना उद्या कळणारच आहे तसंही. मुकेश मान हलवत म्हणाला. गिरीश जिवंत आहे हे तिला कळलं तर उद्याचा दिवस अवघड असणार आहे तिच्यासाठी. पण होईल ठीक. मी समजावेन तिला. रुद्रांश शांतपणे म्हणाला. मुकेश काही बोलणार तितक्यात त्याची नजर समोर गेली. पूर्वी भरलेल्या डोळ्यांनीच यांच्याकडे बघत होती. मुकेशने विचारांमध्ये हरवलेल्या रुद्रांशला हलवलं तसं त्याचं पण लक्ष गेलं तिकडे. पूर्वी रडतच बाहेर पळाली. ताई. रुद्रांश तिच्या मागे जाणार तेच मुकेश म्हणाला. मी जातो. तुम्ही आत थांबा सगळ्यांसोबत. नाही, माझी गरज. रुद्रांश. मी पण त्याच दुःखातून तर गेलो सर. म्हणून म्हणतो मी समजावतो. मुकेश आश्वासकपणे म्हणाला. रुद्रांशने टेन्शनमध्ये येत बाहेर बघितलं आणि मग त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. ठीक आहे. माझी गरज भासली तर प्लीज मला लगेच फोन कर. हो. मुकेश डोळ्यांनी धीर देत म्हणाला. तितक्यात अहिल्याबाईंनी आतून आवाज दिला. रुद्रांश मग आत गेला. मुकेश तसाच बाहेर पूर्वीकडे गेला. पूर्वी कुठे राहिली? अहिल्याबाईंनी रुद्रांशला त्याच्या मागे बघत विचारलं. फोनवर बोलतेय. येते म्हणाली. तो बसत म्हणाला. आणि मुकेश सर? राहुलनेही लगेच विचारलं. त्याला पण एक इम्पॉर्टंट कॉल आला. येईल तोही. रुद्रांश म्हणाला. अहिल्याबाईंनी हेतुपूर्वक शिलाबाईकडे बघितलं. त्या मान हलवत गालामध्ये हसल्या. पूर्वी चेअरवर बसली होती. दोन्ही हातांमध्ये तोंड लपून रडत होती ती. मुकेश हलक्या पावलांनीच तिथे येऊन तिच्या बाजूला चेअरवर बसला. तिला रडताना बघून वाईट वाटत होतं त्याला. तिला कसं थांबवावं ते त्याला कळेना. त्याने तिला थोड्या वेळ रडून दिलं. मध्येच ती डोळे पुसत म्हणाली. तू का लपवलंस माझ्यापासून हे? आणि तिने त्याच्याकडे बघितलं. समोर मुकेशला बघून ती गडबडत म्हणाली. सॉरी, मला रुद्रांश सर असतील हेच वाटलं ना. तेच येत होते पण मीच नको बोललो. आणि तो खांदे उडवत म्हणाला. आणि त्याने खाली हातांकडे पाहिलं. चला आत जाऊ. पूर्वी तिचा चेहरा हाताने नीट पुसत म्हणाली. ती उठून जाणार तेच मुकेशने तिचा हात धरला. तिने आश्चर्याने बघितलं त्याच्याकडे. दोघांचीही क्षणभर नजरानजर झाली. तो पटकन हात सोडत म्हणाला. सॉरी, ते थोडा वेळ बसता का? का? पूर्वीने भुवया जुळवत विचारलं. तो थोडंसं थांबून म्हणाला. बोलायचं होतं थोडंसं. पूर्वी मग पुन्हा खाली बसली. मुकेश घसा ठीक करत म्हणाला. मला माहीत आहे गिरीशबद्दल आणि मी समजू शकतो. नाही समजू शकत कोणीच. पूर्वी त्याला मध्येच तोडत म्हणाली. ती मग आलेला हुंदका गिळून घेत म्हणाली. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर. त्याच्या घरच्याच्या विरोधात जाऊन त्याने माझ्यासोबत लग्न केलं होतं. खूप स्वप्ने पाहिली होती पुढची, आमच्या सुखी संसाराची. पण सगळीच फेल ठरली. चांगला प्रोफेसरचा जॉब असताना मध्येच त्याच्या मनात काय आलं आणि त्याने एकदा तरी माझा व त्यानीचा विचार करायला हवा होता. त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे घर तुटलं आमचं. पूर्ण आयुष्य बदलून गेलं. माझी तानी कंट्रोल करूनही बोलता बोलता पूर्वीला पुन्हा रडायला आलं. तुम्ही का रडत आहात त्या माणसासाठी ज्याने तुमचा विचारही केला नाही? मुकेशने थोडंसं उंचावलेल्या आवाजातच विचारलं. पूर्वी डोळे पुसत म्हणाली. तुम्हाला नाही कळणार. मुकेश मान हलवून विषण्णतेने हसला. तुम्ही हसताय? पूर्वीने रडतच विचारलं. कपाळावर सूक्ष्म आठी पडली होती. तिला ते सहन झालं नाही. सॉरी, मी पण प्रेमविवाहच केला होता. मुकेश तिच्याकडे बघत म्हणाला. ती रडायची थांबली. तिने नजरेनेच पुढे विचारलं. एका अनाथ मुलीला घर मिळेल, प्रेम मिळेल, तिची माझ्या आईला साथ मिळेल असं वाटत होतं मला. पण त्याच मुलीने कितीतरी लोकांची घरे उजाडण्याचा प्रयत्न केला. मुकेश दूरवर बघत म्हणाला. पूर्वीने न समजून हळूच विचारलं. म्हणजे? मुंबईमध्ये बॉम्बिंग प्लॅन करण्यासाठी आली होती ती इथे. तो तिच्याकडे बघून थोडंसं गंभीर होत म्हणाला. काय? तिने धक्का लागल्यासारखं विचारलं. मुकेश मान हलवून म्हणाला. म्हणूनच माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करून माझ्यासोबत लग्न केलं होतं तिने. तिने काही करण्याआधीच मला तिच्या प्लॅनबद्दल समजलं होतं. तिला पकडून नेणार तर तिने विष घेऊन जीव दिला. डिपार्टमेंटमध्ये माझ्या लॉयल्टीवर त्यामुळे खूप प्रश्न उभे केले गेले होते. पण मी स्वतःला निर्दोष साबित केलं. प्रमोशन ठप्प झालं. माझी नोकरीही जाता जाता राहिली. आय एम सॉरी. पूर्वी ओशाळून म्हणाली. तिलाही आता त्याच्यासाठी कणव वाटू लागली. तुम्ही का सॉरी बोलताय?
तुम्हाला थोडीच माहीत होतं हे सगळं? मुकेश हलकासा हसत म्हणाला. पूर्वी एक उसासा सोडत म्हणाली, किती भयंकर आहे ना हे सगळं. ती इथे लोकांना मारण्यासाठी आली होती. गिरीश तिकडच्या लोकांना मारण्याचा प्लॅन करत होता. लोकांचा जीव घेण्याचा विचारच कसा करू शकतात हे लोक? मुकेश मान हलवत म्हणाला, आपल्यासारखे नॉर्मल नसतात ते. अशा लोकांच्या मनावर देशप्रेमाच्या नावाखाली असे घातकी विचार अशा प्रकारे बिंबवले जातात की त्यांना जागेवर आणणं खूप अवघड होऊन बसतं. पूर्वी सहमती दाखवून म्हणाली, हो, मी पण गिरीशला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्याने ऐकलंच नाही. आमच्यामधलं प्रेमसुद्धा कमी पडलं त्याच्या ध्येयासमोर. तेव्हापासूनच प्रेमावरचा विश्वास उडाला माझ्या. तिच्या चेहऱ्यावर परत उदासीनता दाटून आली. तुमच्यासारखा मी पण असाच विचार करत होतो. पण रुद्रांश सरांना बघून आता पुन्हा विश्वास बसत आहे. मुकेश थोडंसं भारावल्यासारखा म्हणाला. माझा रुद्र आहेच तसा. मला पण खूप समजावण्याचा प्रयत्न केला त्याने. पण कसं सांगू त्याला की धाडस नाही होणार पुन्हा प्रेमात पडण्याचं. ती खाली हातासोबत चाळे करत म्हणाली. आवाजही भरून आला होता. मुकेश थोडंसं तिच्याकडे वळून बघत म्हणाला, तुम्ही हसाल पण माझंही तसंच होतं. आपण एकाच नावेत आहोत सध्या. आजच मला कुणीतरी समजावलं की आयुष्यात एकदा काही वाईट घडलं तर नेहमीच असं होईल असं नाही ना. आणि दुसरा चान्स घेतल्याशिवाय ते कसं कळणार? मला खरंच पटलं त्यांचं. जे आपल्यासोबत चुकीचे वागले त्यांच्यामुळे आपण स्वतःसोबत किती दिवस चुकीचं वागायचं. आणि आपल्या घरच्यांना पण आपल्याकडे बघून मनात कुठेतरी त्रास होत असेल. मग कुठेतरी थांबायला हवं नाही? शेवटचा प्रश्न तर त्याने तिच्या खाली झुकलेल्या नजरेकडेच बघत विचारला होता. तिने मान वर केली अन दोघांचीही नजरानजर झाली. तो जणू तिलाच विचारत होता. क्षणभर हरवले ते त्या नजरेत. तिने हलकंसं हसून पुढे बघितलं. चला, तुम्ही हसल्या तरी मिशन सक्सेसफुल. मुकेश रिलॅक्स होत म्हणाला. म्हणजे हे मिशन होतं तर तुमच्यासाठी? तिने त्याच्याकडून बघून थोडंसं पडलेल्या आवाजात विचारलं. त्याला तिच्या नजरेत थोडीशी नाराजी दिसली. का माहीत पण त्याला ती पाहून बरं वाटलं. तो मग भानावर येत म्हणाला, नाही नाही, मला यायचंच. मला जमेल की नाही? सरांनाच बोलावं लागते की काय असं वाटलं होतं मला. पण मी. त्याला गडबडलेलं बघून पूर्वी पुन्हा हसली आणि म्हणाली, थँक्स टू यू. तुमचं बोलणं पटलं मला. लिटरेचर आवडतं का तुम्हाला? असं काही नाही का? त्याने थोडंसं ओशाळून मग विचारलं. असंच विचारलं, ती खांदे उडवत म्हणाली. मुकेश मनगटावरचं घड्याळ बघत म्हणाला, आत जाऊयात आता. पूर्वी आता भानावर आली. ती थोडंसं घाबरत म्हणाली, अरे बापरे, आता सगळेजण? सरांनी केलं असेल मॅनेज, डोंट वरी, चला. मुकेश उठत म्हणाला. ती पण उठली. ती जाणार तेच थोडंसं घुटमळत म्हणाली, मी आधी जाते. नाहीतर तुम्हाला माहिती आहे की. मुकेश आता मोठ्याने हसू लागला. त्याचं ते हसणं बघून तिच्याही चेहऱ्यावर स्मित पसरलं. तिने थोडंसं लाजतच खाली पाहिलं. तुम्ही जा, मी येतो, मुकेश हसता हसता म्हणाला. पूर्वी ही मान हलवून हसतच आत गेली. थोड्या वेळ थांबून मग तोही आत गेला. पूर्वीने आत येऊन बघितलं तर सगळ्यांनी जेवण सुरू केलं होतं. हे काय, माझ्यासाठी थांबला पण नाहीत तुम्ही? तिने नाराजीत विचारलं. किती वेळ वाट पाहिली आम्ही, पण तू आलीच नाहीस. सौरभ तिच्याकडे बघत म्हणाला. कुणाचा कॉल होता असा? अहिल्याबाईंनी गालामधलं हसू लपवत तिला विचारलं. कॉल? हा होता कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा. ती नजर चोरत म्हणाली. कोणत्या? अहिल्याबाई. मोनाचा. आता काही विचारू नकोस आई, मला आधीच खूप भूक लागली आहे. पूर्वी कसं तरी हसत म्हणाली आणि पटकन एका चेअरवर बसली. तिने रुद्रांशकडे बघितलं. त्याने नजरेनीच ठीक आहेस ना विचारलं. ती मानेनेच हो म्हणाली. तितक्यात मुकेशही आला. किती वेळ लावलास कॉलवर, बस पटकन, रुद्रांश मुकेशकडे बघत म्हणाला. नेमकी पूर्वी शेजारची चेअर रिकामी होती. मुकेश मग तिथे बसला. तो वाढून घेणार तेच पूर्वीने त्याच्यासमोर प्लेट ठेवली आणि ती त्याला वाढू लागली. तो थोडासा चकित झाला ते बघून. थँक्यू, तो वाढून झाल्यावर हसून म्हणाला. वेलकम, ती स्मित करत म्हणाली. ती मग तिचं जेवण करू लागली. ते पाहून अहिल्याबाई व शिलाबाई एकमेकींकडे बघून हेतुपूर्वक हसल्या. सौरभ व रुद्रांश दोघांनीही आता खाता खाता ते नोटीस केलं. लग्नाची तारीख कधी धरायची मग? तिने श्रावणनी शिलाबाईंकडे बघत विचारलं. आत्ताच तर आलोय मी, लगेच का माझं लग्न लावताय? सौरभने दिनेशरावांना विचारलं. सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि मोठ्याने हसू लागले. तुझं नाही रे गदड्या, रुद्रांश आणि अंजूच्या लग्नाबद्दल बोलतायत ते, अहिल्याबाई हसत म्हणाल्या.
आई, गधड्या. सौरभ तोंड फुगत म्हणाला. अरे सॉरी सॉरी माझ्या सोन्या. अहिल्याबाई त्याच्याकडे बघत प्रेमाने म्हणाल्या. सगळेजण खाली मान घालून हसू लागले. हसू नका रे. काश मुझे भी कोई हसीना मिल जाती और हम दोनों भाई एक साथ घोडी पर चढ जाते. सौरभ रुद्राच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. भेटेल रे. मला फुल गॅरंटी आहे की माझं लग्न होतपर्यंत तू मिंगल झालेला असशील. त्याशिवाय तुला दम निघणार नाही. रुद्रांश हसत म्हणाला. सगळेजण पुन्हा मोठ्याने हसू लागले. सौरभने बारीक चेहरा करून सगळ्यांवर नजर टाकली आणि मग तोही हसू लागला. तुम्ही म्हणाला नाहीत. अहिल्याबाई शिलाबाईंना म्हणाल्या. त्या हसून म्हणाल्या, मी काय बोलणार. माझी लेक तर आत्ताच तुमची झाली आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा उरकून टाकू. अंजूने लाजत रुद्रांशकडे पाहिलं. तो पण तिच्याकडे बघतच जेवत होता. मी काय म्हणते, आपण एंगेजमेंट याच महिन्यात उरकून टाकू आणि मग लग्नाचा मुहूर्त पण जवळचाच बघू. काय म्हणता. अहिल्याबाई दिनेशरावांकडे बघत म्हणाल्या. मला काही हरकत नाही. ब्राह्मण बोलून ठरवून टाकूयात. तेही लगेच म्हणाले. रुद्रांश व अंजूने खुश होऊन एकमेकांकडे बघितलं. दोघांचेही चेहरे उजळले होते. हो, पण सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे रुद्रांश आणि सौरभ. दिनेशराव त्यांच्याकडे बघत म्हणाले. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने बघितलं तसे ते म्हणाले, उद्या सत्कार समारंभानंतर पहिल्यांदा तुम्हाला गावी गेलं पाहिजे. जर आईला न्यूजमधून कळलं तर माझी आरतीच करेन घरी गेल्यावर. तुमची? तुम्हाला शब्दाने बोलणार नाहीत. जे काही बोलायचे ते मलाच बोलणार त्या. लिहून देते मी. अहिल्याबाई दिनेशरावांकडे बघून ठासून म्हणाल्या. हे मात्र बरोबर म्हणलीस तू आई. आजी कशी बोलेल. हिनीच सांगितलं असेल ना तुला की मला सांगू नकोस म्हणून. मला वाटते की हिला आधीच माहीत असणार सगळं, पण न सांगून मला त्रास कसा देता येईल हेच पाहिलं असणार तिने. शेवटी मी सासू आहे ना तिची. हो ना आई. पूर्वी आजींची ॲक्टिंग करून हसत म्हणाली. हेच, अगदी हेच बोलतील त्या. अहिल्याबाईही हात वर करत म्हणाल्या. सगळेजण हसू लागले. ॲक्टिंग छान जमते तुम्हाला. मुकेश फक्त तिलाच आवाज जाईल असं म्हणाला. हो मग, माझी आजी आहे ना. लहानपणापासून पाहिलं आहे तिला. तीही त्यालाच आवाज जाईल असं म्हणाली. दोघेही हसले. दिनेशरावांच्या नजरेतून ते सुटलं नाही. काहींचं बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ईशा समीरकडे बघत होती सारखी, पण तो तर मोबाईलमध्ये बघून हसत होता. गर्लफ्रेंडसोबत बोलत तर नसेल ना हा. असं वाटतं त्यांचं ब्रेकअप होऊन जावं, पण नको. बिचाराचं प्रेम आहे तिच्यावर. माझ्या प्रेमासाठी मी त्याचं प्रेम त्याच्यापासून दूर करण्याचा विचार कसा करू शकते. सो सॉरी गॉड. ईशाने मनातच वर बघून विचार केला. तिने मधूकडे पाहिलं तर मधू मॅडम तर प्रवीणसोबत बोलण्यामध्ये व्यस्त होती. तिने मग पियाकडे बघितलं तर ती पण गालामध्ये हसत मोबाईलमध्ये काहीतरी करत होती. नक्कीच देवसोबत बोलत असेल. सगळे मिंगल झाले. मीच एकटी पडली. ईशाने उदास होत विचार केला. ती मग मानेला झटका देऊन तिचं जेवण करू लागली. इकडे सौरभची नजर पण पियाकडे होती. नक्कीच बॉयफ्रेंडला मेसेज करत असणार. देवा, तुला जर खरंच माझं भलं व्हावं असं वाटत असेल तर हिचं ब्रेकअप होऊ देत प्लीज. मी प्रॉमिस करतो की ही माझ्या आयुष्यातली शेवटची मुलगी असेल. शेवटच्या श्वासापर्यंत मी हिचाच बनून राहील. प्लीज माझे 2 हात 4 करण्यास मदत कर. हो तर मी जोडीने तुझ्या पाया पडायला येईन आणि मग तसाच मनालीला जाईन. वाव, हाऊ रोमॅन्टिक इट विल बी. सौरभ मनातच विचार करून स्वतःशीच लाजला. रुद्रांशच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटलं नाही. त्याने सौरभला धक्का देऊन नजरेनेच काय विचारलं. तो मान हलवत काही नाही म्हणाला. आज माझ्या तानीचा आवाज का येत नाहीये. पूर्वीने समोर बघत विचारलं. ती झोपली केव्हाच. अंजू हसत म्हणाली. तानी तिच्या कुशीतच झोपलेली होती. मुकेश हसत म्हणाला. आज तिने डान्सच इतका केलाय, अजून काय होणार मग. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.